मागील 3 दिवसांपासून सुरू असलेली भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाई आता थांबली आहे. आज 10 मेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रविराम करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयानंही याला दुजोरा दिला आहे. दरम्यान या शस्त्रविरामानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाधान व्यक्त केलं असून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हणाले आहेत की शस्त्रविरामाची जी घोषणा झाली त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. उशिरा का होईना पण चांगला निर्णय झाला. 2-3 दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला असता तर आपल्याला जो रक्तपात पाहावा लागला तो दिसला नसता. अनेक अमूल्य जीव आपण या दिवसात गमावले. ते जीव वाचवू शकलो असतो असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. तसेच काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा. Yes, very unprecedented that we get to know from the American president that there's been a ceasefire. Therefore, the questions that India wants to ask now, they can only be answered through a special session of parliament. Therefore, the Congress demands a special session of parliament and an all-party meeting. The country needs to know and deserves to know what has India achieved and what has India lost over the last 5-7 days. The country also deserves to know. The victims of Pahalgam deserve to know whether justice has been delivered to them or not. Well, we got to know not from any Indian official. We got to know from Donald Trump, which in itself, as I said, is very unprecedented. You also tweeted about Indira Gandhi. Well, entire country is missing Indira ji today, and people know why I said that. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम. तसेच सीमावर्ती राज्य, जिल्हे, गावं आणि तिथल्या नागरिकांना त्यांच्या धैर्य, शौर्य आणि सामर्थ्यासाठी मानाचा मुजरा. गेल्या काही दिवसात त्यांनी जे अनुभवलंय त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यासोबतच युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्याला नागरी सेवा अबाधित राहाव्यात यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रशासनिक सेवांनाही सलाम. जय हिंद असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या शस्त्रविरामानंतर तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.